सोनोग्राफीचे रिपोर्ट असे येऊनसुद्धा त्यानंतर मी 2 महिने घरीच थांबले. मला कळालं पिशवी पूर्ण खराब झाली. पुन्हा मी सोनोग्राफी करायला गेले, तर डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या पोटात बाळ आहे. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी मामांचा सुंदर असा अंगावर काटे आणणारा भयानक असा अनुभव तुम्हाला सांगणार आहे. खरंच हा अनुभव ऐकून तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि मामांबद्दलचा विश्वास तुमच्या मनात एवढा घट्ट होईल, एवढा घट्ट होईल की प्रत्येकजण मामांच्या सेवेत येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मला मामांना एकच सांगायचं आहे की बाळूमामा शरण आलो तुझ्या दारी, बाळूमामा शरण आलो तुझ्या दारी, संकटांना मामा पाठवा महागारी, संकटांना मामा पाठवा महागारी. ओम समस्व जन्मदाता, ओम समस्व जन्मदाता, सार्थक कर तू जन्म आता. मागणे माझे हेच मामा, नाही भीती आता कसली उरली, उद्याची चिंता मामा सारी, संकटांना मामा पाठवा माघारी, संकटांना मामा पाठवा माघारी. तर भक्तांनो, बाळूमामांचा हा सध्या परिस्थिती माझ्या आयुष्यामध्ये नुकताच घडलेला हा चमत्कार आहे, अनुभव आहे आणि मामांची माझ्यावर झालेली कृपा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमचेसुद्धा काही अनुभव असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, तुम्हाला माहिती होतं की माझ्या पोटामध्ये दुःख झाली होती आणि माझा आजार हा कॅन्सरसारख्या आजाराकडे जात होता. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं. पण बघा, हे पोटाचे आजार असल्यामुळे मासिक विटाळ हा 2 महिने 3 महिने येत नव्हता. ज्यावेळेस मी हॉस्पिटलमध्ये जायचे, मासिक विटाळाच्या गोळ्या खायचे, त्यावेळेस तो विटाळ यायचा, अन्यथा तो विटाळ यायचा नाही. तर असं व्हायचं की पोटातल्या जी आपली बोंबी असते, त्या बोंबीच्या डाव्या साईडला माझ्या पोटामध्ये जास्त जखमा होत्या. तर तेवढाच भाग माझा सुजून वर येत होता आणि अगदी तसंच झालं आणि मी सोनोग्राफीसुद्धा केली. सोनोग्राफी केली तर सोनोग्राफीमध्ये डॉक्टरांनी असं सांगितलं की तुमच्या पोटातील जी पिशवी असते, जी आपली गर्भाची पिशवी असते, ती पिशवी पूर्णपणे खराब झालेली आहे असं मला ऑलरेडी डॉक्टरांनी सांगितलं होतं. परंतु जे पोटामध्ये छोटे छोटे दुःख झाले होते त्यामुळे पूर्ण इन्फेक्शन झालं आणि इन्फेक्शन होऊन पूर्णपणे जे पोटातील जे काही आतडे असतील, जे काही दुसरे अवयव असतील पिशवीसारखे, ते हळूहळू करून एक एक नष्ट होत चालले होते, म्हणजे खराब होत चालले होते. एक एक शरीराचा पार्ट, एक एक भाग हा निकामी होत चाललेला होता. त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं की तुमची पिशवी ही पूर्णपणे खराब झालेली आहे, ती काढून टाकावी लागेल. मी विचार केला की एक तर पार्ट असा पण जात आहे तर पिशवी काढायची गरजच काय, म्हणून तो विचार मी पूर्णपणे माझ्या डोक्यातून काढून टाकला. आणि बघा, असं झालं ज्यावेळेस सगळं काही संपतं तिथे खरं मामांचा खेळ सुरू होतो. आणि आयुष्यामध्ये माझी एक पहिली मुलगी आहे, 5 वर्षाची मला एक मुलगी आहे, त्यामुळे दुसऱ्या मुलाचा आयुष्यामध्ये प्लॅन नव्हता किंवा आशासुद्धा नव्हती, कारण माझ्या पोटातील पिशवी ही ऑलरेडी पूर्णपणे खराब झालेली होती. आणि यावेळेस असंच झालं, मासिक उठाळ नाही आल्यामुळे मी हॉस्पिटलमध्ये गेले तर डॉक्टरांनी सांगितलं की तुमची पिशवी ही पूर्णपणे अगोदरपेक्षाही पूर्ण खराब झाली आणि ही काढून टाकल्याशिवाय पर्याय नाही. असं सांगितल्यानंतर मी पिशवी काढायचीच नाही असा माझा ठाम विश्वास होता आणि मी ती पिशवी काढलीच नाही. त्यानंतर 3-4 महिने उलटून गेले आणि पुन्हा मासिक विटाळ येण्याचं नावच घेत नव्हता आणि पोट दुखत होतं माझं खूप, पोटामध्ये चावल्यासारखं होत होतं. तर त्यानंतर मी गोळ्या खाऊन वैतागून गेले. त्यानंतर मी गोळ्यासुद्धा खाणं बंद केलं. मी सांगितलं तुम्हाला, मी पुन्हा मामांच्या सेवेत आले आणि मी तुम्हाला सांगितलं की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मामांनी जो काही मला अनुभव दिला आहे, जो मामांवर मला पुन्हा विश्वास ठेवण्याचं बळ मामांनी दिलं आहे, विश्वास ठेवायला भाग पाडला आहे, जो मला मामांनी माझ्या आयुष्यामध्ये आनंद दिला आहे, तो मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे, नेक्स्ट व्हिडिओमध्ये, असं मी सांगितलं होतं. आणि तोच आजचा हा व्हिडिओ आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे. बघा, आयुष्यामध्ये सगळं संपतं जेव्हा आपली माणसं आपल्याला सोडून जातात. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एकटं एकटं वाटतं, आपल्यासोबत कुणीही नसतं, आपण फक्त स्वतः रडतो आणि आपण आपल्या नशिबाला दोष देतो. ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये असं होतं, आपण एकटे पडतो, त्यावेळेस खरंच मामा आपल्यासोबत होतात, खरंच. आणि मला तरी असं वाटतं की मी मामांच्या सेवेत आहे म्हणून मी खूप भाग्यवान आहे असं मला तरी वाटतं. तर तुम्हाला सांगायचं एकच आहे की पोटामध्ये पूर्णपणे दुःख होऊन, पोटातला एक एक भाग हा खराब होऊन, पोटामध्ये पूर्ण पोटातील जे आतडे आहेत, जे स्नायू आहेत, ते पूर्णपणे कॅन्सरच्या आजाराकडे वाटचाल करत होते. तर एवढ्यातून सुद्धा मामांचा चमत्कार झाला. तर याला काय म्हणावं? मला
आयुष्यात म्हणजे मला असं वाटलं की मी मामांना घट्ट मिठी मारावं. माझ्या मामांना आणि माझ्या स्वामींना मी घट्ट मिठी मारावं आणि रडावं असं मला वाटलं. सोनोग्राफीचे रिपोर्ट असे येऊनसुद्धा त्यानंतर मी 2 महिने घरीच थांबले. मला कळालं पिशवी पूर्ण खराब झाली. पुन्हा मी सोनोग्राफी करायला गेले. तर डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या पोटात बाळ आहे. तर हा चमत्कार झाला कसा? मला हे समजलं नाही. आणि मला त्यावेळेस मी एवढी आनंदी झाली, एवढी आनंदी झाली. मला खरंच आपल्या एखाद्या जवळच्या नात्याची आठवण येऊन आपल्याला भरून येतं, रडायला येतं. तसं मला कोणाचीच आठवण आली नाही. मला फक्त माझ्या स्वामींची आणि मामांची आठवण येऊन एवढं रडायला आलं की बस. त्यावेळेस मी तुम्हाला नाही सांगण्याचं कारण एवढंच की डॉक्टरांनीसुद्धा त्यावर विश्वास आणखीन दिलेला नव्हता आपल्याला आणि म्हणून मी तुम्हाला सांगितले नाही. पण आता पूर्णपणे चांगलं आहे, ठीक आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की पूर्णपणे सगळं काही चांगलं आहे. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की हा चमत्कार घडला कसा? म्हणजे बघा, जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म चालू होतं हे मुळातच म्हटलेलं आहे. म्हणून आयुष्यामध्ये फक्त मला हा आजार कमी करायचा होता. मला खरंच मुलाबाळाची अपेक्षा नव्हती. मला फक्त माझा स्वतःचा जीव मला बरा करायचा होता आणि मला त्याच्यातून माझ्या स्वामींनी आणि मामांनी मला एवढं मोठं माझ्या आयुष्यामध्ये सुख द्यावं, यापेक्षा आणखीन मोठी गोष्ट कुठली असावी. म्हणून फक्त मामांवर विश्वास ठेवा. माझ्या मामांनी मला जे काही भरभरून दिलं त्यापेक्षा जास्त तुम्हाला देवं हीच माझी इच्छा आहे. बाकी यापेक्षा काहीच नाही. मामांनी सगळ्यांचं कल्याण करावं, सर्वांच्या पाठीशी सदैव मामांनी अशाच प्रकारे राहावं, सर्वांना भरभरून आशीर्वाद द्यावा. प्रत्येकाच्या संकटकाळी मामांनी त्याचा हात धरावा, संकटाला लढण्याची ताकद मामांनी द्यावी. एवढंच मला आजच्या व्हिडिओमध्ये मामांना एवढंच सांगायचं आहे. एवढंच मी माझ्या मामांना मला साकडं घालायचं आहे. आयुष्यामध्ये कुठल्याही सेवेला महत्त्व नाही. महत्त्व आहे ते फक्त विश्वासाला. तुम्ही किती सेवा करता, किती अध्याय करता, किती पाठ करता याला काहीच महत्त्व नाही. तुम्ही आपल्या देवावर किती टक्के विश्वास ठेवता हे जास्त महत्त्वाचं आहे. मरण जरी जवळ आलं तर म्हणा, जोपर्यंत माझे मामा सोबत आहेत, माझे स्वामी सोबत आहेत, तोपर्यंत आयुष्यामध्ये मला काहीच होणार नाही असं म्हणा आणि पूर्णपणे आपल्या मामांवर विश्वास ठेवा. तर हा छोटासा अनुभव होता जो की मला तुम्हाला सांगायचा होता. जेवढी माझी तुम्हाला एवढी चिंता होती की ताई तू बरी होशील, बरी होशील. परंतु एवढ्या मोठ्या दुःखामध्ये जर एवढा डोंगरा एवढा आनंद मामांनी दिला. एवढं मोठं दुःख होतं. डोंगरा एवढं दुःख असताना समुद्रा एवढा आनंद मामांनी दिला. तर आपण दुःख हे विसरून जाऊ. कारण आयुष्यामध्ये जे काही झालं हे चांगल्यासाठीच झालं असं म्हणायला हरकत नाही. बघा, ज्यावेळी डॉक्टरांनी पिशवी खराब झाली असं सांगूनसुद्धा माझ्या मनात एक तीळ मात्रासुद्धा पिशवी काढण्याचा विचार आला नाही. मी म्हणले जी काय व्हायचं ते होऊ दे, पण मला पिशवी ही काढायचीच नाही. भले मुलाबाळाची अपेक्षा जरी नसली तर पिशवी ही काढायचीच नाही असं मी सांगितले. तर मामांची स्वामींची इच्छा होती की मला पुढे त्यांना काहीतरी द्यायचं होतं आणि त्यांना मला आनंदित करायचं होतं. भले मी 4 वर्षापासून निराश होते. त्यांना माहिती होतं की मी आतून खूप तुटलेली होते, पण विश्वाससुद्धा तितकाच ठेवत होते आणि म्हणून त्यांनी माझा सगळा आनंद, माझं सगळं दुःख बाजूला सोडून माझ्या आयुष्यामध्ये आनंद दिला. एवढंच सांगायचं आहे की फक्त आपल्या मामांवर विश्वास ठेवा, मामांची सेवा करा. आयुष्यात तुमच्या कष्टाला फळ मिळेल, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. मी सांगते फक्त विश्वास ठेवा. तर पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत, माहितीसोबत. तोपर्यंत जय बाळूमामा आणि श्री स्वामी समर्थ.